सगळ्या मागण्या मान्य झाल्या, फक्त मराठा आरक्षणाची मागणी राहिली। राज ठाकरेंचा खोचक टोला। विजयोत्सव साजरा केल्यानंतर आता पुन्हा उपोषण कशाला? राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल। राज ठाकरे कुणाची सुपारी घेऊन बोलतात ते आम्हाला माहिती, मराठे तुम्हाला मानणार नाहीत, मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार। मनोज जरांगेंना 24 तास सरकारी सुरक्षा। राज्य सरकारकडून जरांगेंना 2 सशस्त्र पोलिसांची सुरक्षा। तर सुरक्षा स्वीकारायची की नाही हे समाजाला विचारून ठरवणार, मनोज जरांगेंकडून स्पष्ट। ईडी कारवायांवरून ठाकरे बंधूंचा भाजपवर हल्लाबोल। सत्ताबदल झाला तर अशाच कारवाया भाजपवर होतील, राज ठाकरेंचा इशारा। तर भाजपमध्ये गेल्यावर ईडी चौकशी थांबते ही मोदी गॅरंटी, उद्धव ठाकरेंची टीका। थापांची बरसात खूप झाली, आता भाजपला तडीपार करा, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। ठाणे टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्यानं राज ठाकरेंकडून अधिकाऱ्यांना सज्जड दम। राज ठाकरेंच्या ऍक्शन नंतर काही वेळात रस्ता मोकळा। तर टोलबाबत राज ठाकरे उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार। भुजबळ भाजपच्या वाटेवर, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा। तर भाजपकडून मला कोणतीही ऑफर नाही, भुजबळांनी दमानियांचा दावा खोडला। भाजपकडून मला कसलीही ऑफर नाही, दमानियांना कुठून माहिती मिळाली माहित नाही, भुजबळांकडून स्पष्ट। तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलात तिथे मी सिनियर प्रोफेसर, भुजबळांचा संजय गायकवाडांना टोला। तर आम्ही प्रिन्सिपल बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक, आमदार संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर। सरकारच्या प्रतिनिधींनी 75 वर्षांच्या भुजबळांना एकटं पाडलं, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। तर भुजबळांवर होणाऱ्या टीकेला मंत्र्यांनी विरोध का केला नाही, आमदार आव्हाडांचा सवाल। जरांगेंनी आता एक मराठाऐवजी एक कुणबी लाख कुणबी म्हणावं, मराठा समाजाला ओबीसीत स्थान नाही, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल। वंचित महाविकास आघाडीसोबत नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत, काँग्रेससोबत चर्चा सुरू। बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांची माहिती। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये अर्धवट मात्र सकारात्मक चर्चा। इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही, मात्र महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होणार नाही याची काळजी घेऊ, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। वंचितकडून मवियाकडे 6 जागांसाठी प्रस्ताव। अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणीसह अमरावतीचा समावेश, सूत्रांची माहिती। तर पालघरची जागा ठाकरे गट लढवणार, अंबादास दानवेंची माहिती। माढा लोकसभेवरून दोन्ही निंबाळकरांमध्ये वार पलटवार। रणजितसिंह नाईक निंबाळकरांना निवडून न देण्याचं रामराजे नाईक निंबाळकरांचं आवाहन। तर रामराजेंना पक्षात कवडीचीही किंमत नाही, रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं प्रत्युत्तर। छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार, महाविकास आघाडी संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची शक्यता।